राम राम. राम 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 शेतकरी मित्रांनो, आज आपण गाव चापडगाव, तालुका शेवगाव, डिस्ट्रिक्ट अहमदनगर या नाव काय सर? सुहास रामदास गायकवाड या शेतकरी मित्रांकडं संत्र्याच्या बागेत आलेलो आहोत. तरी आपण आज शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ की ही बाग यांनी कशी डेव्हलप केली, काय केलंय. या बागेत व्यवस्थित फळं दिसत आहेत आपल्याला. त्यांनी जे फळाला सपोर्ट पाहिजे बांबूचा, त्या पद्धतीत सपोर्ट पण लावलेला आहे आणि बाग चांगल्यापैकी डेव्हलप केली. बागेत कुठं गवत नाही, कुठं काही काडी कचरा नाही, त्यांचं सिस्टम पण व्यवस्थित दिसतंय. तर आपण त्यांना विचारू या बागेत त्यांचे काय काय अनुभव आहे, त्यांनी केलेली कामे विचारू. सांगा सर, या बागेमध्ये आपण काय काय केलंय? सर, सर्वात प्रथम आम्ही सुरुवातीला रायझर दिलं याला. रायझरमुळे फळाला कलर आला, फळ पोचलं. आता 19 दिलेलं आहे त्याला. सर, लागवड कधीची आपली या बागेची? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. आपण फळ कधी धरलंय? आता हे 5 वर्ष पहिलेच तोडायचं. पहिलाच तोडाय. हो. आणि सर, आज मार्केटचे रेट काय आहेत आपल्याला संत्र्याचे माहिती असतील? 30-32 रुपये आहे. बरं. आणि तुम्हाला अपेक्षेप्रमाणे फळ लागलं का कमी लागलं? अपेक्षेप्रमाणे जास्त फळ लागले अपेक्षेप्रमाणे. अच्छा. आणि याला खतातून काही डोस दिला आपण? हो, 24 दिलेलं आहे. 9-24. बरं. आणि हे जे ड्रीप आहे आपलं एकच लाईन आहे का? एकच लाईन. एकच लाईन आहे का? एकच लाईन. 2 लाईन का बरं नाही केलं सर? आता करूच, आता सध्या मोकळं पाणी दिलेलं आहे ना. सर, आपल्याला कोणी गार्डिंग करतं का या बागेत? नाही, घरच्या घरीच केले. घरच्या घरी. तरी पण तुम्ही खूप सुंदर बाग केलेली आहे. घरच्या घरी नियोजन चांगलं केलंय. तरी सर, आम्ही एक सजेशन देऊ तुम्हाला. आम्ही पण वेगवेगळ्या फळबागेत काम करतो रेग्युलर. हे जे ड्रीप टाकलेलं आहे सर आपण, आता कुठलंही फळबागेत, आता मोसंबी, संत्रा, ही एकच लिंबूवर्गीय फळ आहे. यांचं जे ड्रीप असतं सर, यांची जी व्हाईट रूट असते, पांढरी मुळी अन्न शोषण करणारी, ती झाडाच्या फांदी खाली, झाडापासून 3 ते 4 फूट बाजूला असते. बरोबर आहे. तर आपण हे जे ड्रीप टाकलं का, ही पद्धत थोडी आपली चुकीची वाटते आम्हाला, बरं का. हे ड्रीप आपलं इथं पाहिजे सर, बरोबर आहे. आणि ह्या ड्रीपला आता ह्या झाडाच्या कंडिशननुसार, म्हणजे झाडाची जी भूक किंवा झाडाला जेवढं पाणी लागतंय त्याच्यानुसार जर आपण नियोजन करायचं म्हटलं तर आपल्याला 2 लाईन पाहिजे ड्रीपचे. पलीकडून 1 लाईन, इकडून 1 लाईन, आणि 4 ड्रिपर पाहिजे. ते तुम्ही 14 लिटरचं 16चं असो, तुम्ही ह्या स्टेजला 1 ड्रिपर, त्या स्टेजला 1 ड्रिपर, तिकडे 1 ड्रिपर आणि इथे 1 ड्रिपर, बरोबर आहे. या कंडिशनमध्ये हा जो 4 याचा घेरा असतो अन्नग्रहण करण्याच्या मुळीचा, त्याला आपण शेतकरी भाषेत जारवा म्हणू, बरोबर आहे. तो इथं असतो सर. आणि जे तुम्हाला अन्नद्रव्य खतं, लिक्विड असो किंवा अशी रासायनिक खते असो, ती तुम्हाला ह्याच राऊंडमध्ये द्यायची आहे सर, बरोबर. तर ह्या पद्धतीत नियोजन करा, अजून बेटर तुम्हाला रिझल्ट येतील. अजून झाडाची ग्रोथ दिसेल, फळाची साईज वगैरे दिसेल. आता मला सर वाटतंय या कंडिशनला आपण स्प्रे वगैरे कधी घेतलेला आहे? स्प्रे 8 दिवस झाले. अच्छा. आपण काय घेतलं होतं स्प्रेमध्ये? वोमेट घेतलं होतं. बरं सर, मला वाटतंय आता स्प्रेची गरज आहे बागेत. आता तुमचा अभ्यास किती ते नाही माहिती, पण स्प्रेची गरज आहे. बागेत थोडासा डाग येऊ लागला, बरोबर आहे. जो काळा डाग जो मार्केटला नको आहे, तुमच्या भावामध्ये फरक होऊ शकतो. आपलं एवढं मेहनत करून तुम्ही व्यवस्थित बाग आणला तर ते परत ते क्वालिटीला मार्क होऊ शकतो, बरोबर. आणि बागेमध्ये झाडाच्या कॅपॅसिटीच्या वर फळ लागलेलं आहे सर. तर आता झाडाची भूक डबल झालेली, बरोबर आहे. आपण आता रिकामं चाललो तर आपल्याला कमी भूक लागते, पण वेट घेऊन जर चाललो तर आपली भूक वाढून जाते. जिथं आपण 2 पोळ्या खातो तिथं 2.5 पोळ्यावर जातं. तसं झाडाची पण कंडिशन आहे सर. आज तुम्हाला याची भूक वाढलेली, तुम्हाला द्यावं लागणार आहे याला अन्नद्रव्य जास्त प्रमाणात. तुम्ही ह्या कंडिशनमध्ये द्या. आज काय होतंय, तुम्ही या ड्रीपनुसार याच्यातून अन्नद्रव्य देतात, एवढ्याच मुळ्यांना अन्नद्रव्य मिळतं, पलीकडच्या मुळ्या तसेच राहतात. मग तुम्हाला या साईडची झाडातली जे अन्नद्रव्य ओढले, मग ते पूर्ण फळाची साईज दिसत नाही. काही साईडनं तुम्हाला फळ जास्त फुगलेलं दिसतं, काही साईडनं दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही डबल लाईन करून घ्या. मग याला भाव चांगला आहे संत्र्याला. तुम्ही चांगली बाग डेव्हलप केली आहे, चांगलं माल घेऊ शकता, कमी खर्चात व्यवस्थित याचं नियोजन करू शकता. तुम्ही शेतकऱ्याला काही मेसेज देऊ शकता का? काय आता तुम्ही सांगितलं तेच आपलं काय. तुमचा शेवगाव तालुका तसा दुष्काळग्रस्त तालुका आहे, तर तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता? कारण फळबागाला नियमित पाणी पाहिजे असतं. शेततळ आहे. अच्छा. सध्या साठवून ठेवायचं, नंतर उन्हाळ्यात तेच वापरायचं. आणि सर, आपलं सगळे झाडं किती आहे? 1000 झाडे. 1000 झाडं आहे. अच्छा. 3 एकर बाग आहे समजा, ना. बरं, चांगलं नियोजन केलं सर. शेतकऱ्यांना मेसेज द्या, तुम्ही कमी खर्चात व्यवस्थित नियोजन करू शकता. आमच्या पद्धतीनं पाणी कमी आहे तुमच्याकडं, सगळं कमी आहे, पण तुम्ही बाग स्वच्छ ठेवली, बागेला जसं पाहिजे तसं नियोजन केलंय. आज सपोर्टिंगची गरज आहे, फळं जास्त लागल्यामुळं
तर तुम्ही बांबूची सपोर्टिंग केली त्याला. हे खूपच छान नियोजन केलं तुम्ही, कोणाचं मार्गदर्शन नसताना. आम्हाला खूप चांगलं वाटलं तुमचा बाग. तरी सर्व शेतकऱ्यांनी या व्हिडिओ बघावा. याच्यामध्ये बघा हे शेतकरी मित्रांनी किती छान नियोजन केलेलं आहे. आज एवढी फळं बागेत आहेत, म्हणजे चांगल्यापैकी आजपर्यंत कुठला डाग नाही, काही नाही. आज साईजचा विषय तर तो आता इथून पुढे 1 महिन्यामध्ये तो साईज वगैरे येऊन जाईल त्याला. तरी त्यांनी पुढं अजून काही मार्गदर्शन घ्या कोणाचं, बाग अजून चांगलं नियोजन करा. शेतकरी मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल बघा, हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त. धन्यवाद. नमस्कार.